डेटामध्ये काही टॅम्परिंग झालं असं वाटतंय का? सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस, तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं, आम्ही हे म्हटलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे. आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही. आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास. त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे. कारण की याचा अर्थ तुमच्यासोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण आहे याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे. गेल्या सुनावणीच्या